नवीन पॅटर्नला सुरुवात करत आहोत. आज बेसिक पासून अगदी नॉलेज तुम्हाला मी देणार आहे. तर वन टक्स पॅटर्नला सुरुवात करणार आहे, पण तत्पूर्वी मापं कशी घ्यायची ते बघणार आहोत. नमस्कार, मी लक्ष्मी गर्दे. आपण शिकत आहोत वन टक्स पॅटर्नची मापे कशी घ्यायची, पॅटर्न कसं बनवायचे, जाड बारीक मापं कशी बनवायची, याचं सगळं नॉलेज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता बघूया मापं कशी घ्यायची, अगदी बेसिक पासूनचं सर्व नॉलेज. मग प्रथम बाही उंची घेऊ शकता. आम्ही आधी छाती घेतलेली होती, तर बाही उंची आहे 11 आणि मी इथे लिहिते की बाही उंची बरोबर 11 इंच. मग छाती घेतली होती, तर छाती कशी घ्यायची, दोन्ही बागलांच्या मध्ये असा टेप ठेवला की छाती मोजली जाते. आणि छाती आहे 17.5. आपण राऊंड फिगर आकडा घेऊया. 17.5 म्हणजेच राऊंड फिगर आकडा घेतल्यावर होतो तुमचा 18 घेऊया. 18 दुणे 36 होतात, म्हणून मी इथे 36 लिहून घेतलाय. आणि मग पुढचा गळा घेताना काय करायचंय की असा तिरकस स्टेप कधीच ठेवायचा नाही. असा ठेवायचा आहे सरळ. सरळ ठेवल्यानंतर याला पट्टीच्या सहाय्याने असं सरळ करू शकता, किंवा मग तुमच्याकडे स्मॉल पट्टी असेल तर ती स्मॉल पट्टी पण घ्या. मी आता मोठीच ठेवली. तर एक साधारण 5.25 आहे, आपण 6 समजूया. पुढचा गळा बरोबर 6. आणि इथे आपण लिहिणार आहे की गळा इथे लिहिणार आहे मी पुढचा कंसात. पुढचा गळा बरोबर 6, छाती बरोबर 36, शोल्डर बरोबर 3, बाही उंची बरोबर 11 आणि बाही फिटिंग. आता घेऊया बाही फिटिंग. बाही फिटिंग जी काय असेल ती परफेक्ट लिहायची, बिलकुल तिच्यात काय म्हणतो ना आपण 19-20 किंवा राऊंड फिगर आकडा करायची आवश्यकता नाही. का तर बाही जी आहे ती गहूभर छोटी सुद्धा लागत नाही आणि मोठी सुद्धा आवडत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला ती मोठी पण करायची नाही आणि कमी जास्त पण करायची नाही. म्हणजे जी काही बाही असेल, आता फॉर एक्झाम्पल ही बाही दिसते 5.25 इंचची, मी इकडे पण दाखवते तुम्हाला. टोटल बाही आहे 5 इंच 3 रेषा. मग इथं लिहिणार आहे मी बाही फिटिंग बरोबर 5 बरोबर 3 लाईन, म्हणजे 5.25 इंच. आणि एवढीच फिटिंग द्यायची म्हणजे त्या व्यक्तीचं ब्लाऊज आपल्याकडे परत आलं नाही पाहिजे. आणि घेणारे आपण उंची. आता वन टक्स असल्यामुळे ना पुढून पण उंची घेऊ शकता तुम्ही. जसं की पुढून उंची घेतली की मग ही अशी येते, आणि अशी उंची घेतली तर आहे 14 इंच. पूर्ण उंची बरोबर 14 इंच. इथे लिहूया पूर्ण उंची बरोबर 14. आता काय, मागचा गळा आणि कमर फिटिंग महत्वाचं माप. मागचा गळा बघूया. सेम पॅटर्न, शोल्डर व्यवस्थित धरा. मागचा गळा जो आहे तो आहे 8. मागचा गळा घेऊया 8. मागचा गळा बरोबर 8. पूर्ण उंची पाठीची तर एकदा पुन्हा मोजून घेऊ शकता तुम्ही, म्हणजे त्याच्याने काय होतं, तर आधी आपण 14 घेतलेली आहे आणि ही पण उंची 14च आहे, म्हणजे मापं आपली अगदी बरोबर आलेली. आता काय राहिलं, कमर फिटिंग. कमर फिटिंग घेण्यासाठी कायमस्वरूपी याला ओपन करून घ्यायचं. मापं सगळ्यांची सेम घेणार आहे तुम्ही. म्हणजे वन टक्सचं असू द्या, प्रिन्सेस कटचं असू द्या, किंवा कोणतंही मोठं माप कोणतंही छोटं माप, आपण मापं कशी घेणार आहे, सेम घेणार आहे. थोडंसं ओढून घ्या. कमर फिटिंग आहे 29.5. आणि आता ब्लाउजाची मापे आपण घेऊन घेतलेली आहे. कमर फिटिंग बरोबर 29.5. कमर फिटिंग सुद्धा राऊंड फिगर करायची गरज नाहीये, जशी आहे तशी. फक्त छाती जी आहे ती राऊंड फिगर करायची, बाकीची राऊंड फिगर करायची गरज नाही. आणि आता आपण शिकूया या मापांच्या आधारे पॅटर्न कसं बनवायचं. पॅटर्न बनवण्यासाठी आता मला सांगा, छाती 36 आहे बरोबर. मग 36चा 4था भाग कसा काढायचा. तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. 9 चौक 36. आणि जर समजा तुम्हाला असंच वेगवेगळ्या मापांचं जर काढायचं असेल तर काय करू शकतो आपण. समजा 37 सांगितलं तर असा टेप फोल्ड करायचा, असा पण फोल्ड करायचा, आणि जे काही माप येईल ती या पहिल्या भागामध्ये येईल, म्हणजे 9 चौक 36
अशा पद्धतीने त्याची मापं जी आहे ती आपल्याला मिळालेली की 9 चौक 36 हे झालेलं आहे. तसंच तुम्ही 37चं करा, 40चं करा, 20चं करा. 20चा चौथा भाग काढला आपण तर किती होईल? 5 चौक 20, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे समजलेले. मग आता आपण लिहायला सुरुवात करू शकतो. मग इथे लिहिणार आहे की छातीचा चौथा भाग अधिक किती? 2 इंच. मग आता तुम्ही म्हणाल हे 2 इंच कोणाकोणासाठी आहे? तर सर्व मापांसाठी. तुमच्याकडे अगदी जन्माला आलेल्या बाळाचं माप असू द्या किंवा त्यापेक्षा मोठं माप असू द्या किंवा त्यापेक्षा मोठं माप असू द्या किंवा एखादी अशी व्यक्ती असू द्या तिला ब्रेस्ट काहीच नाही, छातीचा भाग काहीच नाही, तरी मग तिचं माप घेताना आपण काय तिच्यामध्ये कमी टाकायला पाहिजे का? तर बिलकुल नाही. आपल्याला प्रत्येक मापामध्ये 2 इंच टाकायचे. प्रत्येक म्हणजे अगदी प्रत्येक मापामध्ये. समजा 20ची छाती आहे, 40ची छाती आहे, 38ची छाती आहे, 45ची छाती आहे, 46ची छाती आहे, 47ची छाती. किती पण मापांमध्ये आपल्याला किती टाकायचे? 2. आलं लक्षात? छातीचा चौथा अधिक 2. मग आता आपलं पॅटर्न कितीचं बनवतोय आपण? हे 36चं बनवतोय. फॉर एक्झाम्पल समजायला काही हरकत नाही. 36चं बनवतोय तर 36 छातीचा चौथा भाग किती झाला? 2. आणि आपण आता 9 अधिक 2 घेऊया. 9 अधिक 2 बरोबर 11. आणि उंची किती आहे? पूर्ण उंची बरोबर 14 आहे. तर मग किती घ्यायला पाहिजे एक्स्ट्रा? कायमस्वरूपी उंची अधिक आपण 1 इंच घेतो. मग 14 उंची आहे तर 14 अधिक 1 बरोबर 15 असं झालं आहे असं समजा. इथे पॅटर्नमध्ये तुम्हाला तेवढं पूर्ण घेता येणार नाही आहे. ठीक आहे, इतकं घेता येईल. तर हे आहे 14 अधिक 1. ठीक आहे, हे आहे 14 अधिक 1. म्हणजे उंची जी काय असेल, समजा इथे 10 असतील तर इथे किती घेतली असते आपण? 11 घेतली असते. समजा इथे 9 असतील तर आपण इथे किती घेतले असते? 10 घेतले असते. समजा उंची 8 इंच असते, समजा एक 3 वर्षाची 4 वर्षाची मुलीचं माप आहे तर उंची 7-8 पण असू शकते ना. मग 7 अधिक पण आपण 1च घेतला असता. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली. आणि हा चौकोनी बॉक्स रेडी करा. आता हा आपण पट्टीच्या सहाय्याने ओढून घेऊ. आत्ता महत्त्वाचं पॅटर्न आपलं सुरू होणार आहे. आपण हा बॉक्स शिकलो. आता हा तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही किती वेळा बनवायला पाहिजे? तर तुम्ही कमीत कमी 2 वेळा एका पेपरवर हा आणि परत दुसऱ्या पेपरवर हा. तुम्ही जेव्हा पण क्लास घ्याल त्यावेळेस पण तसंच करायचं की एक वेळा हे केलं ना, ठीक आहे, इतकं केलं की करून दाखवा, त्याच्यानंतर हे पण करून दाखवा असं त्यांना सांगायचं असतं क्लास शिकवताना. मग परत हा बॉक्स त्यांना आणखीन एक वेळा रिपीट करून दाखवा. जर त्यांना हा बॉक्स आरामात जमत असेल तर पुढचं शिकवायचं, नाही तर शिकवायचं नाही. हे रिपीट करायचं. असं तुम्ही क्लासेसच्या स्वरूपात घेऊ शकता. आता आपण काय करणार आहे की ह्याचं पॅटर्न पुढे कसं करायचं ते बघूया. मग पुढे काय करायचं आहे की समोरच्याने सांगितले 3चं शोल्डर आहे. 3चं शोल्डर आहे. मी इथे एक गळा, शोल्डर आणि बगल असं तिघं पण टाकणार आहे. गळा, शोल्डर आणि बगल असं तिघं पण टाकणार आहे. मग ते कसं टाकणार आहे? तर मी ते एका चार्टनुसार टाकणार आहे. मग तुमच्याकडे चार्ट अवेलेबल आहे का? नाही ना. तर आपण तो चार्ट शिकूया, पण केव्हा? हे पॅटर्न झाल्यानंतर. ठीक आहे. मग आता आपण पॅटर्न शिकणार आहोत गळा, शोल्डर आणि बगल. गळा कितीचा घ्यायचा? मग ह्या 36च्या मापासाठी गळा आपण नॉर्मल लेडीज आहे, जाड पण नाही, बारीक पण नाही, तर आपण 2 इंचचा घेऊ शकतो. मग कशावर अवलंबून असतो? तर छातीवर गळा अवलंबून असतो. छातीवर गळा अवलंबून असतो. मग 2 इंचचा गळा घेतलाय आपण. शोल्डर कितीचं सांगितलं होतं त्यांनी शोल्डर मोजलेलं जेव्हा आहे आपण तेव्हा ते 3 इंचचं निघालंय. मग 3 इंचचं घ्यायला पाहिजे का? तर नाही, 3.5 इंचचं घ्यायला पाहिजे. कारण काय होतं की गळ्याची पट्टी फोल्ड होते, बाही लावली जाते, म्हणून काय होतं अर्धा इंच वाढवायचं. जे पण त्या व्यक्तीने शोल्डर सांगितलंय
तेच शोल्डर त्याला पाहिजे असेल, समजा एखाद्याने तर 1.5 इंच सांगितलं असेल, सांगतात ना मुली, कॉलेज स्टुडंट मुली आपल्याला असंही सांगतात की फक्त 1 इंचचं शोल्डर पाहिजे. मग काय करायचं, मग आपण त्यांना 1 अधिक अर्धा म्हणजे 1.5 इंचचं शोल्डर त्या पॅटर्नमध्ये घेऊ शकतो. ते काय करायचं ते सांगेल मी, पण शोल्डर कसं घ्यायचं हे लक्षात आलं तुमच्या. आपण काय केलं, हे 2 घेतले, हे 3 घेतले या मापासाठी, कारण या व्यक्तीचं शोल्डरच 3 होतं ना, तर 3.5 घेतला आपण घेताना. आणि असं सगळं माप रेडी झालं की या बाजूला उभ्या दिशेने बगलेचं माप पण ठरलेलं आहे आपलं. आपल्याला काही खूप विचार करायची गरज नाही, हे चार्टमध्ये बघायचं आणि चार्टमध्ये बघूनच आपल्याला इथे लिहायचं आहे. तर चार्टमध्ये बगल आहे 6ची, बगल आहे 6ची, हा चौकोन करा कंप्लीट. 1 इंच आतमध्ये जा, गोल भाग द्या, 1 इंच आतमध्ये जाऊन गोल भाग द्या. असं 1.5 इंचवर एक खूण करा, नंतर तिरकस रेषा द्या हळुवारपणे, अगदी हळूवारपणे तिरकस रेषा. अर्धा इंच आतमध्ये, पुन्हा दुसरं बगल बनवताना अर्धा इंच आतमध्ये, थोडासा गोलसेप, पण आणखी थोडंसं आतमध्ये छेदत जायचं. का माहिती का, कारण बिलकुल पाठीला चुन्या नाही पडल्या पाहिजे. हा झाला तुमचा दुसरा बगल रेडी. पहिलं आणि दुसरा असे 2 बगल आपल्याला लागणार आहे. शोल्डर आपण घेतलेलं आहे. आता घ्या गळा उंची. गळा उंची किती आहे, तर यामध्ये गळा उंची आहे आपली, पुढचा गळा 6 आहे. घेताना किती घ्यायला पाहिजे, 6 अधिक अर्धा इंच, 6 अधिक अर्धा, चौकोन कंप्लीट. का तर शोल्डरमध्ये दाबायला लागेल ना कपडा आपल्याला. गोल करा. शोल्डरमध्ये दाबण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा लागतो, म्हणून आपण गळा उंची अधिक अर्धा इंच इतकं माप घेतलेलं आहे. ठीक. आणि आता आपण बघूया की वन टक्स पॅटर्न पुढे कसं करायचं आहे. इतकं जर तुम्हाला चांगलं समजलं असेलच, गळा, शोल्डर आणि बगल असं या 3 जे पॅटर्न आहेत त्यांची मापे आहेत. ठीक आहे, गळा, शोल्डर आणि बगल. नंतर बघूया की याला टक्स कसा द्यायचा आहे. टक्स देताना एकच काळजी घ्यायची, हे पॅटर्न किती छातीचं आहे, तर 36. मग 36 कसा दिसतो, 3 आणि मध्ये पॉईंट म्हणजे 6. जर 30 छातीचं असतं तर टिंब, जर 44 छातीचं असतं तर टिंब. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 3.6, 3.0, 4.4 कशासाठी लागतं आपल्याला, हे फक्त आणि फक्त टक्स पॉईंटसाठी लागतो. टक्स पॉईंट कुठे, खाली. कसा घ्यायचा टक्स पॉईंट, आता हे किती माप आहे, 36. 36 म्हणजे 3.6 म्हणजे 3.5 आणि 1 इंच, 3.5 आणि 1 इंच इतकं माप आपण घेतलं. याच 36 इंचला 1 इंच आतमध्ये घ्या आणि 3.5 इंच च्या ऐवजी 1 इंच प्लस करा, 4.5 इंच. अशा पद्धतीने आपलं वन टक्स पॅटर्न कंप्लीट झालेलं आहे. हे बिलकुल वाढवण्याची गरज नाही याला. हे आहे मध्यम पॅटर्न, 34 छातीपर्यंत बिलकुलही वाढवायची गरज नाही. याच पॅटर्नसाठी लागणारी आपण छातीचं पॅटर्न सुद्धा आता बघून घेणार आहोत, की याच पॅटर्नसाठी लागणारं बाहीचं पॅटर्न सुद्धा आपण आता बघूया. हे समजलेलं आहे, गळा, शोल्डर, बगल आणि हे पॅटर्न. जर हे पॅटर्न मोठ्या मापाचं असतं तर याला वाढवायची गरज असतीच ना, तर मग वाढवायचं पण बघूया. तर अगोदर बघूया की 36च्या पॅटर्नसाठी आपण कितीने आणि कसं वाढवू शकतो. प्रथम आपण गळा, शोल्डर आणि बगल हे पण लिहून घेऊया सर्व मापांसाठी, म्हणजे तुम्हाला कधीच कोणाला काहीच विचारायची गरज नाही. आत्ता मी तुम्हाला वाढवायचं पण दाखवते, म्हणजे वाढवायचं शिकले तर आपण डायरेक्टली पुढे शिकू शकतो.
आता समजा मी कापून घेतला तर कापल्यानंतर कसं दिसतंय ते असं दिसतंय. आणि हे कटिंग करून झालेलं आहे असं तुम्ही समजा. आता कितीचं छातीचं माप आहे? 36, बरोबर. 36 छातीचं माप आहे. तर प्रत्येक लहान माप 34 पर्यंत वाढवायची गरज नाही. 34च्या पुढे वाढवताना 1 इंच इकडे, 1 इंच इकडे, अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच इथे तिरकस रेषा द्या. तिरकस रेषा द्या. प्रत्येक पॅटर्न वाढवायचे का? नाही. 34 छातीच्या पुढचे माप वाढवायचे, बाकीची वाढवायची गरज नाही. हे वाढवलं, थोडंसं खाली या सेंटर करा. इथे पण 1 इंच माप घ्या. तिरकस रेषा द्या. एक इंच, 1 इंच, 1 इंच, अर्धा इंच, अर्धा इंच आणि असं सगळं पॅटर्न आपलं वाढून रेडी झालेलं आहे. अर्धा अर्धा, 1 1 आणि 1 1 खाली सुद्धा. मग ह्याला कटिंग करूया. मग तो कसा कटिंग होईल? अशा पद्धतीने पॅटर्न आपलं कट करून झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत की कितीच्या छातीला कितीचा गळा शोल्डर बगल आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर मग आपण इथपर्यंतचं पॅटर्न आता शिकून घेतलं आणि मग आता आपल्याला काय करायचंय? गळा घेतलाय, शोल्डर घेतलाय, बगल घेतलाय. पॅटर्न तर हे तुम्हाला करायला जमणारच असंच असं. पण तुमच्याकडे वेगळ्या छातीचं माप आलं तर, समजा 36 आहे, समजा 40 आलं तर, समजा 48 आलं तर मग तुम्ही काय करणार? तर त्यावेळेस काय करणार? त्यासाठी तुम्हाला एक चार्ट लागेल आणि मग तो चार्टनुसारच आपण आता शिकून घेऊया की कितीच्या छातीला कितीचं बगल, कितीचं शोल्डर आणि कितीचा गळा रुंदी घेण्यासाठी आपल्याला काय चेंजेस करावे लागतील हे शिकूया. मग मी आता हे काढून टाकते. असं समजा की हे तुमचं झालेलं आहे. 2-2 वेळा तर चांगली प्रॅक्टिस करायची. हे काढूया. हे पण काढून टाकू. बॉक्स करा. पहिल्या नंबरमध्ये घ्या छातीचं माप. छातीचं माप घेऊया. इथे लिहा छाती. छातीचं बॉक्स बनवल्यानंतर आपल्याला कशाची गरज असते? मग गळा रुंदी. गळा उंची तर आपल्याला मिळते, मग गळा रुंदी. गळा रुंदी इथे करू शकता. उंची वेगळी. गळा उंची तर तुम्ही मोजून काढता. नंतर काय बनवतो आपण? त्यानंतर आपण शोल्डर बनवतो. म्हणून मग आता इथे आपण घेणार आहे शोल्डरसाठीचा चार्ट. मग शोल्डर कसं कमी किंवा जास्त आवडीनुसार. मग काय बनवलं होतं आपण? यानंतर बनवलं होतं आपण बगल. मग इथे घ्या बगल. दुसरं आहे आपलं बगलासाठी. त्यानंतर असं कोणतं होतं की ते आपल्याला
पॅटर्नमधूनच पॅटर्ननुसार बनवायचं होतं. तर त्यासाठी आपल्याला वाढवायचं कसं, ब्लाउजाला वाढवायचं कसं, याच्यासाठी आपण वेगवेगळा चार्ट बनवूया. पण आता काय, छाती, गळा, रुंदी, शोल्डर आणि बगल हे सर्व मापांसाठी सेम असणार आहे. म्हणजे जसं की समजा कटोरी पॅटर्न, 1 टक्स, प्रिन्सेस कट, 4 टक्स, या सर्वांसाठी हा चार्ट अगदी सेम, म्हणजे हा असाच्या असा असेल. तर आता आपण तो चार्ट जसाच्या तसा बनवून घेऊया. गळा, रुंदी, शोल्डर, बगल वाढवायचं मी सांगितलेलं नाही सध्या, कारण त्याचा आपण वेगळा घेऊया. 1 टक्स कसं वाढवायचं, कटोरी कशी वाढवायची, प्रिन्सेस कट कसं वाढवायचं, याचा वेगळा चार्ट आपण बनवून घेणार आहे. आणि हा असा चार्ट तुमच्याकडे कायमस्वरूपी असला की फक्त वहीचं पान खोलायचं आणि ह्या चार्टनुसार आपण पॅटर्न बनवायला सुरुवात करायची. म्हणजे काय होईल की पॅटर्न अगदी परफेक्ट तयार होईल. आणि आता पहिलं छातीचं पॅटर्न, ज्या मापाचं कटोरी पॅटर्न राहत पण नाही तरी सुद्धा आपण त्याचं माप घेणार आहे, किंवा 1 टक्स पॅटर्न त्याचं राहत पण नाही तरी सुद्धा आपण त्याचं माप इथे घेणार आहे. का, कारण तुम्हाला मी असं सांगितलं की सगळ्या मापांची मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे जन्माला आलेल्या बाळाची छाती किती असते, मग साधारण 20 पर्यंत असते. तर आपण 20 छातीपासून शिकूया, चालेल? ओके. मग आता 20 छातीपासून ते 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 20 डॅश करून 24. गळा रुंदी किती घ्यायची याला, 1 इंच. शोल्डर किती घ्यायचं, 2. बगल किती घ्यायचं, कंपल्सरी 4. हे झालं पहिलं बारीक माप. मग कितीपर्यंत तर तुम्ही छाती मोजायची त्यानुसार ठरवायचं. आता समजा 24च्या पुढचं आहे, तर मग 24 बरोबर 28 28. गळा रुंदी 1 इंच ते 1.5 इंच. म्हणजे काही व्यक्तीला गळा मोठा आवडत असेल तर आपण 1.5 घ्या, काही व्यक्तींना गळा उतरायचा प्रॉब्लेम असेल तर 1.5 घ्या. 25, 26, 27 मध्ये तो कन्वर्ट करायचा आहे. अशा पद्धतीने आपण एक काम करूया, आपण डीपमध्ये घेऊया का. म्हणजे डीपमध्ये काय होईल की कायमस्वरूपी कोणाला किती लागणार आहे ते तुमच्या लक्षात राहील. तर मी परत एकदा हा चार्ट आहे ना पुन्हा एकदा घेते, म्हणजे अगदी डीपमध्ये होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला परत विचार करायची गरज नाही पडणार की किती घेऊ. मग आधी 20 घेतली, 24 1 इंच. मग इथे घ्यायचे आपल्याला 26. मग मधल्या एका आकड्याला तुम्ही 1 घ्या किंवा कमी जास्त घ्या. मग 26 ते किती होईल इथे 4 इंच एक्स्ट्रा, 27, 28, 29 आणि 30. इथे 30 घेऊया, इथे घेऊया 1.5. म्हणजे हे फिक्स माप आहे. 26च्या याला इतकं घ्या, 20 ते 24 पर्यंत इतकं घ्या आणि याच्या मधल्या मापाला तुम्हाला हवं तसं घ्या किंवा राऊंड फिगर करून घ्या. नंतर घ्या 30 सोडलंय आता आपण. मग राऊंड फिगर आकडा कोणता येतो, 31 नाही येत, मग डायरेक्टली 32 येतो. मग 32 मधल्या आकड्यांना तुम्ही हा किंवा हा कोणताही घेऊ शकता. अरे हा गळा रुंदी झाली, मग शोल्डर किती घ्यायचं आहे, शोल्डर आवडीनुसार घेऊ शकता. काही वयस्कर बायका असतात, बारीक असतात की नाही, मग त्यावेळेस त्या काय म्हणतात की बापरे मला एवढं कमी शोल्डर नको आहे, तर 2 किंवा 3 किंवा आवडीनुसार शोल्डर घ्या. बगल किती घ्या, बगल मात्र त्याचं फिक्स आहे, ते किती आहे 5. नंतर 32 ते 4 इंच एक्स्ट्रा, 34, 35, 36 छातीपर्यंत. तर गळा रुंदी किती घ्यायची त्याची 32ची, तर तुम्ही 1 इंच एकदम परफेक्ट गळा घ्यायचा असेल ना तर 7 म्हणजे 1.25 इंचचा गळा. शोल्डर किती घ्यायचं आहे तर आवडीनुसार शोल्डर घ्यायचे किंवा व्यक्तीने सांगितल्यानुसार 2
3 किंवा 3.5 असं घेऊ शकता. याच्यासाठी शोल्डरचं बंधन कसं आहे, 2, 3 किंवा 3.5 किंवा त्याचं मोजूनच त्याचंच टाका. बगल लांबी किती आहे तर 5.5. हे कंपल्सरी असं असतं. एखाद्या व्यक्तीचा हात जाड असेल तर तुम्ही बगल 6 घ्या. तसंच 36 नंतर आता 37 सोडणार आहे आपण. आता घेणार आहे आपण 38 इंच. 38 बरोबर 4 इंच. 38 ते 4 इंच 40. 38 39 40. 38 39 40 41 42 पर्यंत चालणारी माप घेऊ आपण. 42 42 पर्यंतची चालणारी. 38 ते 42 पर्यंत गळा रुंदी बरोबर 2, शोल्डर बरोबर आवडीनुसार याला पण 2 घ्या, 3 घ्या, 3.5 घ्या, असं शोल्डर चालणार आहे. 2, 3, 3.5. बगल लांबी किती असेल मग यासाठी तर इथे 5 आणि 6 दिले तर इथे येणारे 6.5 म्हणजे 6 किंवा 6.5 इतकी आपल्याला घ्यायची. 6 किंवा 6.5 इतकी घ्यायची. नंतर घेणारे 43 सोडणारे आपण. लिहिणारे 44 बरोबर 4 इंच 48. गळा रुंदी घेणारे आपण. याच्या इथे गळा रुंदीला थोडंसं डिफिकल्ट. 2 किंवा 2.5 म्हणजे एक तर 2 घ्या किंवा 2.5 घ्या. आवडीनुसार. गळा मोठा घालत असली पण एखाद्या व्यक्तीचं काय होतं की चेस्ट भरपूर असतं आणि शोल्डर असं असतं म्हणजे रुंद कमी असतं. मग त्यावेळेस काय करायला पाहिजे, त्यावेळेस आपण हे 2 वापरायला पाहिजे. आणि जर असं चौडं असेल छातीमध्ये जास्तीचं चौडं असेल तर काय करायचं 2.5 वापरायला पाहिजे. शोल्डर पण चौडं असलं पाहिजे त्यासाठी. आणि शोल्डर गळा रुंदी 2, 2.5 आणि शोल्डर तर तुम्ही परत एकदा 2चं घेऊ शकता, 3चं घेऊ शकता, 2.5चं घेऊ शकता, 3.5चं घेऊ शकता. आवडीनुसार 2, 2.5, 3, 3.5 जेवढं पण असेल त्याचं मोजून घ्यायचं प्रॉपरली शोल्डर खांद्याचं आणि मगच टाकायचं. नंतर बगल लांबी याची फिक्स ठरलेली आहे तर 7 आहे आणि दंडघेर जास्त असेल तर 7.5. नाहीतर 7 चालते, किती पण जाड असलं तरी 7 चालेल. अशा पद्धतीची मापे आपण याच्यासाठी घेतलेली. आता आपण 39 माप सोडणारे नसतात पण आपण लिहून घेऊया. कधीतरी एखादं माप तुमच्याकडे जर आलंच समजा चुकून तर आपल्याला ते पण आलं पाहिजे म्हणून आपण वेगळ्या छातीचं माप पण लिहून घेतोय. मग 48 49 सोडलं तर 50 पासून 50 ते किती 54. 50 ते 54 छातीपर्यंत. गळा रुंदी किती घ्यायची मग आता एवढी 50 आणि 54 छातीला गळा उंची घ्यायची. गळा रुंदी घ्यायची 2.5 पासून 2.5 ते 3 इंच इतकी घ्यायची. 2.5 ते 3 इंच इतकी आपण त्याला गळा रुंदी टाकली. मग याला शोल्डर किती टाकलं पाहिजे तर आवडीनुसार. कोणाकोणाला 3चं शोल्डर आवडेल, कोणाकोणाला 2चं आवडेल तर 2चं द्या, काही प्रॉब्लेम नाही. 2चं द्या किंवा 4चं द्या, हे आवडीनुसार आहे. पण त्या व्यक्तीचं शोल्डर म्हणजे ब्लाउजाचं शोल्डर तुम्ही मोजून घेतलं पाहिजे. 2, 3, 2 किंवा 4 असं देऊ शकता. बगल लांबी यासाठी ठरलेली आहे ती फक्त किती द्यायची आहे तुम्हाला 50 छातीसाठी 7.5/8. ही तुम्हाला मॅनेज करायची. एक 8 घ्या किंवा 7 घ्या, दोघांपैकी एक मात्र तुम्हाला हे कन्फ्युजन आहे ते तुम्ही करू शकता दूर. तुम्हाला समजेल की दंडघेर जास्त आहे का, खूप ओव्हरलोड आहे तर 8च घेऊन टाका आणि मीडियम आहे तर 7.5च घेऊन टाका. नंतर घेऊया आपण 54 पासूनची पुढची 54 ते 58 पर्यंत.
54 ते 58, गळा रुंदी बरोबर 2.5 ते 3 इंच, शोल्डर बरोबर 2, 3, 4, बगल लांबी बरोबर 8 आणि आता आपण आलो आहोत 60 आणि त्याच्या पुढच्या छातीसाठी गळा रुंदी बरोबर असू शकतं आहे, म्हणजे अशी माप आहेत. तर गळा रुंदी घ्या 3 किंवा 4 आणि शोल्डर घ्या 3, 4 किंवा 5 असं शोल्डर असणार आहे. आणि तसंच बगल लांबी जी आहे ती 8 इंचची असणार आहे, 8 किंवा 8.5. आणि हा असा संपूर्ण चार्ट जो आहे तो तुमच्या कायमस्वरूपी कामाचा आहे. कोणतंही पॅटर्न बनवा, 1 टक्स, 4 टक्स, प्रिन्सेस कट, कटोरी, अगदी कोणतंही पॅटर्न. हां, पण बोटनेक वगैरे नाही हां, हे सोडून जे आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो त्यासाठी हा चार्ट तुमच्या खूप सारा उपयोगाचा आहे. छान लिहून घ्या, व्यवस्थित कलरफुल फ्रंट पेजवर लिहिला तरी चालेल, म्हणजे लगेच वही ओपन केली की तुम्हाला हा चार्ट सापडला पाहिजे. चार्ट आपला झालेला आहे आणि आता आपण शिकूया की आपण 1 टक्स पॅटर्न शिकलो आहोत, तर 1 टक्स पॅटर्न कसं वाढवायचं ते शिकूया. याला मी पुसून टाकणार आहे आता 1 टक्स पॅटर्न कसं शिकूया, कसं वाढवायचं ते शिकूया. परफेक्ट चार्ट तर शिकलो, गळा शोल्डर बगल कसा घ्यायचा, पॅटर्न कसे कसे वाढवायचे, कितीचे पॅटर्न कितीने आणि कशा पद्धतीने वाढवायचे. तुम्ही प्रत्येक पेजवर हे सगळं उतरवून घ्या, म्हणजे काय होईल की तसं तुमच्याकडे असेल अभ्यास तर मग तुम्हाला परत क्लासेस वगैरे घेण्यासाठी अडचण कोणत्याही पद्धतीची येणार नाही. आता आपण शिकणार आहोत, जसं की आपण चार्ट बनवला की नाही, मग वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला आता येतील स्वतःला. तर त्यातले काही डेमो सॅम्पल आपण करून घेऊया आणि मग शिकणार आहोत की 1 टक्स पॅटर्न कसं, कितीने आणि कुठे वाढवायचं आहे आणि टक्स पॉइंट कसा द्यायचा आहे. बरं, आता आपण बनवणार आहोत. मी माझ्या जे डोक्यात पॅटर्न्स आहेत ते माप मी तुम्हाला आता बनवून दाखवेल. सपोज आपण बनवलं 5 अधिक 1, 20च्या छातीचं माप. 5 अधिक 2, तर छाती किती आहे, 5 आहे अधिक 2. मी माप आता लिहिणार नाही, मी तुम्हाला डायरेक्टली पॅटर्न बनवून टाकेल की छाती किती आहे, 20ची छाती आहे. उंची किती आहे, 8 आहे, 8 अधिक 1. आणि हे पॅटर्न आपण आता शिकतोय. मग हे कोणाचं झालं, हे तुमच्या घरातल्या लहान बाळाचं माप झालं. मग जसं की त्या चार्टमध्ये होतं 20च्या छातीसाठी कितीचा गळा, 1चा गळा, मग हा झाला गळा. जसं की चार्टमध्ये होतं शोल्डर किती, 2चं, पण तुम्ही काही वेळा 3चं किंवा 2.5चं पण घेऊ शकता. सपोज आपण इथे 2.5चं घेतलं, मग बगल कितीला घ्यायचं सांगितलं, तर कंपल्सरी बगल जे आहे त्या चार्टनुसार तुम्हाला मी 4 इंचचं घ्यायला सांगितलंय आणि बगलाचा इकडचा भाग मोजायची गरज नाही. 1 इंचच्या ऐवजी ना इथे तुम्ही थोडंसं अर्धा इंच घेऊ शकता. इकडे आपण जसं 1.5 इंच घेतलं होतं तसं 1.5 न घेता 1 इंच घ्या, तिरकस रेषा द्या, किंवा नाही डबल बगल केलं तरी चालेल. अर्धा इंच बाहेर या, जोडा आणि असे 2 बगल आपण रेडी केले. गळ्याची उंची 1 इंचची आहे. गळा रुंदी किती आहे तर आवडीनुसार 3 घ्या, 3.5 घ्या. समजा मी इथे 3 घेतलेली आहे या मापासाठी. मग आता इथे 1 टक्स पॅटर्न आहे, टक्स तर प्रत्येकाला द्यावं लागेल ना. मग टक्स छाती कितीची आहे, 20ची. 20चा आकडा पॉईंट दिल्यानंतर कसा दिसतो, असा दिसतो. असं दिसल्यानंतर 1 इंच अलीकडे या. लहान मुलगी अर्धा इंच आलं तरी चालेल. आणि जो खालचं हे जे संपूर्ण माप आता तयार झालेलं आहे त्याला उभं घ्या, पण कुठे घ्या, सेंटरमध्ये घ्या. उभं घ्या पण सेंटरमध्ये घ्या आणि तिरकस रेषा द्या. हे झालं सर्व लहान मुलांसाठी लागणारं माप. आता तुम्ही म्हणाल हे पॅटर्न तर आपण शिकलो, मग बाही कशी बनवायची या मापासाठी, तर बाही पण आपण लगेच याच्या खालीच शिकून घेऊया.
मग बाह्य उंची किती सांगितलेली आहे? समजा 4 इंचची, सॉरी 3 इंचची, 3 इंचची सांगितली आहे. तर 3 अधिक 1 घेतला म्हणजे किती? 4 झाले. इथे 4 आले. इथे घ्या छातीचा चौथा. आपण बाही बनवताना काय करतो? प्रत्येकी त्याचंच माप टाकतो. मग माझे छातीचं पॅटर्न किती आहे? 5. आणि मी त्यामध्ये किती एक मिक्स करणार आहे? अर्धा इंच एक्स्ट्रा करणार आहे. छातीचं माप 5, 5 अधिक अर्धा. इथे लिहिणार आहे 5 अधिक अर्धा. याला वाढवायचं दाखवलेलं नाही. 5 अधिक अर्धा. मग याचा चौकोन कंप्लीट करा बाहीचा. पाच अधिक अर्धा. आता तुम्ही म्हणाल की इथून आपण बाही कशी घ्यायची आणि किती यायला पाहिजे? तर कंपल्सरी आपण बाही जी आहे ती 3 इंचची येतो, पण याला आपण लहान आहे की नाही, मग 2.5 इंचची बाही आहे. 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंच खाली आल्यानंतर आतल्या बाजूला 1.5 इंच, लहान आहे ना, मग 1.5 इंच आतमध्ये येऊन तिरकस रेषा द्या. उरलेल्या तिरकस भागाला असं हाफ करा. हाफ केल्यानंतर अर्धा इंच वर अर्धा इंच खाली जोडा जोडा. आणि इथे बाही फिटिंग निम्मे. मग बाही फिटिंग किती आहे? समजा 3.5 इंच आहे. तर 3.5 अधिक 1.5 कंपल्सरी. मग 3.5 अधिक 1.5 हे झालं लहान मुलांसाठी. 3.5 अधिक 1.5 बरोबर 5 आहेत. आणि तिरकस रेषा द्या. बाही कटिंग करताना मी तुम्हाला दाखवेलच कसं करायचं ते, पण जस्ट सॅम्पल. याला तुम्हाला जर हा त्रिकोण जमायला लागले असतील चांगले, तर मग याला तुम्ही थोडासा गोलशेप देऊ शकता असा. पण ही अशीच बनवायची. आणि हे झालं तुमचं पॅटर्न लहान मुलांसाठीचं रेडी. आता यातच आपण एक मोठं पॅटर्न शिकून घेऊया आणि पॅटर्न आपल्या बाहीचं पॅटर्न झाल्यानंतर थांबूया. आजचा अभ्यासक्रम इतकाच असेल. आता आपण घेणार आहोत की मोठं माप. मोठं माप म्हणजे काय? मग 40चं घेऊया का? हां चालेल, 40चं घेऊया. कारण 38, 36, 36 पर्यंत घेतलंय ना आपण. मग 40चं घेतलं काय किंवा 44चं. 40 माप कॉमनली येतच तुम्हाला. 40ची छाती. 40ची छाती घेण्यासाठी 40चं चौथा 10, 10 अधिक 2, 10 अधिक 2. उंची घ्या. बर, उंची किती मग तुमची? मग 40ची छाती आहे तर उंची पण थोडी जास्तच असणार. समजा उंची 13 अधिक 1 14. आणि हा चौकडी बॉक्स अगोदर रेडी. छातीचं चौथं 10 अधिक 2, उंची 13 अधिक 1 असा बॉक्स रेडी झाला की गळा, शोल्डर आणि बगल. आता तुम्ही म्हणाल की आपण आता हा गळा कसा टाकायचा? तर चार्टनुसार टाकायचा. मग चार्टमध्ये गळा, शोल्डर, बगलचा किती आहे? तर मग 40 छातीमध्ये फॉर एक्झाम्पल 2चा गळा आहे. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, पण मी तुम्हाला सांगते की 2चा आहे. तर याच्याने कधीच तुमचे गळे उतरत नाही. गळा 2चा घेतला. शोल्डर त्या व्यक्तीने आपल्याला 3चं सांगितलंय, तर आपण ते 3चं शोल्डर घेतलंय. हां, सगळं माप मोजून काढलं तर मोजायचं नाही, फक्त मोजून बघितलं तर याला म्हणतात गळा, याला म्हणतात शोल्डर. आता काय राहिलं? बगल लांबी. बगल लांबी 40च्या छातीसाठी पॅटर्नमध्ये आहे 6 इंचची. आणि त्या 6ला आपण इथे सरळ ओढून घेतलं. जो मी तुम्हाला चार्ट दिला होता त्यानुसारच आपल्याला हे आखून घ्यायचे. 6 दिलं, थोडं अर्धा इंच इकडे तिकडे झालं तर काही फरक नाही पडणार आहे. पण असं घेऊन त्याच्यात थोडंसं मिळतं जुळतं घ्यायचं. 1 इंच आतमध्ये जा, गोल करा. 1.5 इंच बाहेर जा, तिरकस रेषा द्या.
अर्धा इंच बाहेरचा, असं बगल आखून घ्या. अर्धा 1.5 इंचवर दुसरं बगल. नंतर गळ्याची उंची समजा 6 आहे तर घेताना किती घ्या, 6.5 घ्या. अर्धा इंच एक्स्ट्रा शोल्डरमध्ये दाबलं जाईल. गळा पुढचा गोल. आता महत्त्वाचं पॅटर्न आहे की टक्स कसा द्यायचा आणि पॅटर्न कसं वाढवायचा. तर टक्स पॉइंट आपण खाली देतो. छाती किती आहे, 40 आहे. 40चा आकडा आपण कसा दिसतो, मध्ये टिंब दिला तर 4.0 असा दिसणार आहे. 4.0. मग इथे बघायचा 4 सापडला. ओके. आणि इथे घ्यायचा, आता हे मोठं माप आहे की नाही, मग याला घ्यायचं 1.5 इंच. मग याला 1.5च का घ्यायचा, तर याचा पण आपण एक चार्ट तुम्हाला आता लास्टला देणार आहे आणि मग आपला अभ्यासक्रम आजचा संपेल. 4 आणि 1.5. मग नंतर सेंटर घ्यायचं. हे संपूर्ण मोजून घ्यायचं. किती झालंय, 5.5 इंच घ्या आणि मध्ये 5.5 इंचला उभा करा. थोडंफार तुम्हाला वाटलं ना की हाईट कमी या व्यक्तीची तर अर्धा इंच कमी करा, कारण तब्येत जास्त असल्यानंतर हे माप जास्त येतात आणि हा टक्स वर जाण्याचे चान्सेस असतात. पण आपले पॅटर्न असे असतात की बरोबर छातीच्या उभारावरच तुम्हाला हे टक्स मिळणार आहेत. तिरकस जोडा, तिरकस जोडा आणि हा टक्स कंप्लीट. तुम्हाला हे वाटलं ना की हा जास्त वर होतोय तर तुम्ही थोडा तो खाली करू शकता, जसं की या पद्धतीने मी केला अर्धा इंच खाली. नंतर हे इकडच्या साईडला किती वाढवायचं, तर इकडे कंपल्सरी 1, इकडे कंपल्सरी 1, वरच्या दिशेने अर्धा इंच, वरच्या दिशेने अर्धा इंच, तिरकस जोडा. आपण पाठीचा भाग कापून घेतलाय आणि त्यानंतर हे करतोय असं समजा. वाढवायचं. पाठीचा भाग कापून घेण्यासाठी आपल्याला हे पण पुसून टाकावं लागेल. ओके. आणि हा पुढचा पॅटर्न कसा वाढवायचा ते बघतोय. खालच्या दिशेने 1 इंच इकडे खाली, तिरकस रेषा इथे, तिरकस रेषा इथे आणि हा टक्स खालपर्यंत ओढायचा. 1 टक्स पॅटर्न वाढवलेलं कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपण ह्या पॅटर्नसाठी मी इथे 1.5 का घेतला, कसा घेतला याचं नॉलेज घेणार आहे. हे तुम्हाला समजलं कसं वाढवायचं. छोटं वाढवायची गरज नाही. 30 पर्यंत वाढवायचं नाही. जास्त झालं तर 34 छाती असली आणि जास्त चेस्ट नाहीये तर 34चं पण वाढवायची गरज नाही, पण त्याच्या पुढचे वाढवावे लागतील. आणि आता आपण हे साईडला करूया. याचं पॅटर्न पण तुमचं झालेलं आहे असं समजूया. आणि आता लिहिणार आहोत की तुमच्या कितीच्या छातीला किती टक्स वाढवायचा आहे आणि कशी टीप मारायची. छाती लिहूया. हा पण चार्ट आहे 1 टक्स पॅटर्न साठी. वन टक्स. छाती, टक्स. टक्स कसा द्यायचा आहे, छाती टक्स साठी कितीने वाढवायचंय, वाढविले. मग एकदा जर वाढवलं तर आपण किती ठिकाणी वाढवतो, तर मग कटोरीच्या ठिकाणी वाढवतो, ह्या साईडला वाढवतो, ह्या साईडला वाढवतो, असं सगळ्या ठिकाणी वाढवतो. टक्स वाढविले. मग छाती समजा टीप मारायचं तर समजलं तुम्हाला. वरच्या दिशेला लिहायची गरज नाही.
32 पर्यंत 34 पर्यंत वाढवायची गरज नाही, तरी सुद्धा मी 34चं लिहून ठेवते की 34 बरोबर 38. टक्स कितीने वाढवायचा आहे तर 1 इंचने वाढवायचा आहे. किती ठिकाणी? टक्सच्या खाली आणि आईट साइड म्हणजे एकूण 3 ठिकाणी. जसं की फॉर एक्झाम्पल हे पॅटर्न आहे, तुम्ही काढून ठेवू शकता तुमच्या वहीवर. हा टक्स आहे तर इथे 1, इकडे 1, इथे अर्धा, 1 2 3 असं 3 ठिकाणी वाढवून ठेवलेलं आहे. नंतर काय करायचं आहे, 38 ते 4 इंच एक्स्ट्रा 42. वाढविणे 1.5 इंच किती ठिकाणी? 3. नंतर 42 ते 44 बरोबर 48, पुन्हा 1.5 आणि किती ठिकाणी? 3 ठिकाणी. आपल्याला हे सुद्धा काय करायचं, 3 ठिकाणी म्हणजे 1 2 आणि 3 असं 3 ठिकाणी वाढवायचंय. 1 1.5 ने वाढवायचंय. नंतर जर याच्या पुढचं माप असेल तुम्हाला तर 50 बरोबर 58 असलं तर तर 2 ने 3 ठिकाणी वाढवायचंय. 2 इंचने वाढवायचंय 3 ठिकाणी. आणि हा तुमचा चार्ट जो आहे तो 1 टक्स पॅटर्न वाढविण्यासाठी कंप्लीट. 1 टक्स पॅटर्न वाढविण्यासाठी लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून घ्या. हाताखालून जर गेलं तर तुमच्या जास्त कामात येणार आहे. आणि हे पॅटर्नची कटिंग जी आहे ती कटिंग कंप्लीट झालेली आहे. उद्या आपण आणखीन एका पॅटर्नची कटिंग करून कापड कटिंग करणार आहोत आणि शिवण बघणार आहोत. याचं डीप नॉलेज तुम्हाला भेटलंच असेल, पण मला असं वाटतं की बाही एकदा पुन्हा मोठ्या मापाची घेऊया. हे झालेले आपण एकदा बाही घेऊया लास्टमध्ये. सपोज बाही उंची आहे 10 इंच. शिवण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा केलं. इथे छातीचा चौथा टाका. छातीचा चौथा, छाती किती आहे? 36 ना, 9 चौक 36, 9 आणि अर्धा इंच. इथे छातीचा चौथा आणि अधिक अर्धा इंच इथे लिहून ठेवायचं. अर्धा. उंची घ्या, बॉक्स बनवा. असा बाहीसाठी प्रत्येकासाठी बॉक्स तुम्ही तयार करता. याच्याने बाही कमी पण पडणार नाही आणि उरणार पण नाही. उरणार पण नाही, कमी पण पडणार नाही. ठीक आहे. आणि आता आपण बनवूया की बाही कशी बनवायची आहे. 3 इंच ही बंद बाजू आहे पूर्ण, तर याच्या विरुद्ध दिशेला जायचंय. 3च्या ऐवजी 3.5 इंच खाली यायचंय. कंपल्सरी रुटीन मध्ये बाही असेल ना तर त्याला 3 इंच यायचं. आणि ही मोठी होती की नाही, म्हणून आपण किती आलो? 3.5 इंच आलं. आतमध्ये किती जायचं? कंपल्सरी 2 जायचं सर्व बाहींना. किती जायचं? 2. आणि तिरकस रेषा याला हाफ करा, मोजा. समजा 8 आहे ना तर 4 हाफ आहे, अर्धा इंच खालीवर आणि तिरकस जोडा. आणि तिरकस जोडा. बाही फिटिंग टाका.
बाही फिटिंग किती होती? 5.25 इंच, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. तर 5.25 इंच अधिक 1.5 घ्या, 5.5 घेऊया थोडक्यात. 5.5 अधिक 1.5 बरोबर 7 इंच. फिटिंग करताना मात्र तेच माप द्या. आणि बाही जी आहे ती तुमची कंप्लीट झालेली आहे. अशा पद्धतीने आपण ही बाही बनवलेली आहे. परफेक्ट मापाची बाही आहे, सगळ्या मापांना चालणार आहे. ओके, तर मग हा एवढा अभ्यासक्रम भरपूर झाला तुम्हाला आजसाठी. तुम्ही मला पॅटर्न करून दाखवायची आहे. नंतर आपण बघूया की पुढचं पॅटर्न कटिंग शिवण कसं करूया. भेटूया उद्या. LG फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत.